4 4 4 4 4 4 काय मंत्र वगैरे फुंकते का काय त्याच्यावर? बरोबर कसे आकडे पडतात ग? हो ना यार, तिला जे हवंय तेच पडतंय. हा, आता कुठे पोहोचलीस? हैदराबाद. ठीक आहे सुरुवात आहे ना, आपण करू. नाहीतरी शेवटी हिचे पैसे मलाच भरावे लागणार आहेत सगळे. हा. ए आई, तुला नाही येता खेळता, तू राहूच दे. इरा, काकूंना चॅलेंज नको करूस हा तू. हा, एक मिनिट हा. ह्या गेम मध्ये तर मीच बेस्ट आहे. आई, तू मला सतत सांगत असे ना की वहिनींकडून काहीतरी शिक. वहिनींनी माझ्याकडून हा गेम शिकायला हवा. दिशाला येतो हा गेम. ते दिसतच आहे. गोवा आणि कोचीन सोडून इकडेच घर बांधायला लागली आहे. लोन घेते बँकेकडून सारखे. हॅलो इरा मॅडम, जरा बोर्डवर नजर टाका की. म्हणजे बघ, ही सगळी घरं माझी आहेत, कळलं? आणि इकडे पुढे, जयपूरच्या पुढे कोपऱ्यात जेल आहे, जेल. त्यामुळे तू कितीही जादूचे डायस टाकलेस ना तरी तुला जेलमध्येच यायचंय. आणि इकडून बाहेर पडल्यावर तुला जेलमध्येच यावं लागणार की नाही? म्हणजे जेल की गरम हवा के बाद जयपूर की गुलाबी थंडी. म्हणजे रेंट तर मलाच द्यावं लागणार. आणि मी तसंही तुम्हाला इकडे घर बांधून देणारच नाही. येस. क्या बात है यार, फाड़ दिया तुम दोनों ने. आपल्या क्लबच्या दोघी जणी सेमीफायनल साठी क्वालिफाईड झाल्यात. मेरे लिए तो रिझल्ट सामने. सेमी तर तुम्ही जिंकालच, आणि मग फायनल. आणि फायनल मध्ये कोणीही जिंकलं तरी 2 मेडल आपल्याच क्लबला मिळणार आहेत ना. मार्टिना, तेरा काम हो गया ना? नाही म्हणजे अब एक कदम और आणि तुझं गोल तुझ्या हातात. मंदाच करे तूच आता म्हणालास ना की 2 स्टेप्स आहेत, एक सेमीफायनल आणि मग फायनल. अगं वेडी आहेस तू. तुझं डोकं म्हणजे ना पंचिंग बॅग आहे, पंचिंग बॅग. त्यात नुसती वाळू भरून ठेवली आहे. अगं मार्टिनाला फायनल साठी फक्त क्वालिफाईड व्हायचंय बस. मग तिचा जॉब पक्का आहे. आणि फायनल मध्ये तिला सिल्वर मिळालं ना तरी तिला चालणार आहे. हाँ है मुझे जरूरत जॉब. तेरे से मतलब? आणि आपल्या आपल्या प्रायोरिटीज असतात ना काही. हो पण असंच आहे ना, मी काही खोटं सांगतोय का? मार्टिना, तू शांत हो. मला माहिती आहे जय असं का म्हणतोय ते. हे बघ, त्याची एवढीच इच्छा आहे की फायनलला गेल्यानंतर सुद्धा तुला फक्त जॉब मिळणार आहे, या कारणाने तुझी फायटिंगची फायर कमी होऊ नये. यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट मार्टिना. ऑफ कोर्स आई विल गिव माय बेस्ट. मैं तो एंड तक फाइट करूंगी. हाँ, लेकिन ये भी सच है कि मुझे सिर्फ जॉब चाहिए और उसके लिए सिल्वर भी चलेगा. मार्टिना, सर, दोघी सेमीसाठी क्वालिफाईड झाल्यात. आता तुम्ही फक्त मोठी पार्टी देण्याच्या तयारीत राहा. हो, देईल ना तो पार्टी, किंवा मग मी देईन. सर, काय झालंय? हे घे. हा हा हा. काय वहिनी बाई, तुम्हाला तर गेम येत होता ना? ए आई, हे बघ, किती पैसे जमवून ठेवलेत. अगं इन्व्हेस्ट कर. काय बिझनेस करणार ग तू? थांब ग तू, मला घर बांधायचंय. आणि असेच रेंट मध्ये मी पैसे दिले तर माझं कसं होणार? मग बांध ना पटकन. असे पैसे का हातात जमवून ठेवलेस? तेवढे पुरणार नाहीये. मग लोन घे. नको यार, ते फेडावं लागतं. त्याचं एक वेगळं टेन्शन. कुठे बांधणार आहे ते तरी ठरलंय का? नाही, विचार करतेय. ऑलरेडी 3 घर आहेत तुझ्याकडे, तरी अजून हवंय? काय स्ट्रॅटेजी वापरतेस ना तुलाच माहिती. आता माझा टर्न. तू सारखं काय तुझा टर्न? हा ना इरा, नो चिटिंग. हा, आता माझा टर्न आहे. दे. 6. चुकून परत एकदा. काकू, नाही, आता
बरोबर पडलेत पैसे आता, नो चिटिंग, नीट नीट. बरं बाई, चला मोजा आता. 1 2 3 4 5 आणि 6. काकू वेलकम टू माय न्यू हाऊस. आता द्या भाडं. हे घ्या. काय फक्त 300 रुपये? काकू 3 घर आहेत माझी, म्हणजे झाले 1000 रुपये. अरे बापरे, एवढी मी कुठून आणू? कॅश नाहीये का? बघू किती आहेत. 600 रुपये आहेत. मग आता काय करू मी? लोन घे. आणि मग फेडणार कसं? हा, त्यापेक्षा तुम्ही घर विकून टाका. ए नाही हं. मग रेंट कसं देणार? अगं एवढं कष्टाने घर बांधलंय मी, ते तू तोडणार? जाऊ दे बाई, दुसरा काही पर्याय नसेल तर आता काय करणार ना. घ्या. अरे रे 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 पुअर आई. उशीर झालाय खूप. आता नको खेळायला. तिला काय झालं? गाठे ना, काही झालं तरी यू गिव्ह युअर बेस्ट शॉट. घाबरायचं नाही. बी काम, बी कूल. अरे हे सगळं आत्ता का सांगतोयस? हे ट्रेनिंग मध्ये सांगायचं असतं. त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. इट्स ऑल इन द गेम. सर सर असं का म्हणताय तुम्ही? शाहीन रस्तोगी माझ्या अपोजिट आहे म्हणून तुम्ही हे सांगताय का? आय नो सर, ती बेस्ट प्लेअर आहे, पण तिचे विकनेसेस मी स्टडी केलेत. आय गेट थ्रू. हिचं मग काय चाललंय? हे कधी वेगळंच. सर व्हॉट्स द मॅटर प्लीज मला सांगा. सर मी सेमीफायनलला क्वालिफाईड आहे ना? आय मीन मी खेळणार आहे ना? का काही प्रॉब्लेम झालाय? डिसिजन चेंज झालाय? सर प्लीज लेट मी नो. सेमीफाइनल तो तुम ही खेलोगी, और कौन खेलेगा? हो, तू सेमीफायनल साठी क्वालिफाईड आहेस. मग काय प्रॉब्लेम आहे? श्रुतीचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही, श्रुतीचा काही प्रॉब्लेम झाला नाही. शाहीन रस्तोगीचा प्रॉब्लेम झालाय. जी तुझ्या ऑपोजिट खेळणार होती ती ड्रॉप झाली. पण का सर? ते डिटेल्स तुझ्यासाठी आत्ता महत्वाचे नाहीयेत. सर पण शाहीन रस्तोगी जर माझ्या अपोजिट नाही आहेत तर मग माझ्या अपोजिट सेमीफायनल मध्येच मी आणि श्रुती. Keep it up, keep it up. Come on, Shruti. Come on. Good. हो हो, मला फोन करा, मी वाट बघते तुमच्या फोनची. इरा, दिशा, अगं इरा. आई काय झालं? काकू पाय दुखतोय का हो? अगं मला काही झालं नाहीये. तुम्हाला गुड न्यूज द्यायची होती म्हणून बोलवत होते. यांचा फोन आला होता, आपली श्रुती सेमीफायनलला पोहोचली. काय म्हणताय?
आणखीन काय म्हणाले बाबा? अगं नाही ना काही बोलता आलं, घाईत होते का नेमके. पण तिचा गेम कसा झाला? किती राऊंड झाले? अगं सेमीफायनल म्हणाले ना ते, म्हणजे 3 राऊंड झाले असणार. करेक्ट. अगं हे सांगत होते की श्रुती दणदणीत खेळलीये म्हणे. हा तिचा बेस्ट परफॉर्मन्स होता आतापर्यंतचा. हो काकू, मी पण जायचे माहितीये मॅच बघायला, मला खूप मजा यायची. अगं हे तेच सांगत होते, सगळीकडे नुसतं श्रुतीचं नाव आहे. माझ्या सुनेने माझी कॉलर ताट केली. हा वाव, काय सॉलिड वाटत असेल ना? ती सॉलिडच आहे. ती ना रिंग मध्ये गेली ना की एकदम बदलूनच जाते. अगं हे तेच सांगत होते, एवढी अग्रेसिव्हली खेळतीये ना, यावेळची डिस्ट्रिक्टची ट्रॉफी आपल्या घरी येणार बघा. झक्कास. श्रुतीने सगळं केलंय तिला जे करायचंय ते. आता आपल्याला एक गोष्ट करणं कंपल्सरी झालंय. कोणती? सेलिब्रेशन बॉस, सेलिब्रेशन. बॉक्सर, मी बॉक्सर. श्रुती नागरकर सबसे बड़ी बॉक्सर कौन? श्रुती वहिनी, श्रुती वहिनी. श्रुती छा जाएगी, गोल्ड लेके आएगी. डिस्ट्रिक्ट की विनर होगी कौन? ओनली एंड ओनली श्रुती नागरकर. अगं बास बास मुलींनो, किती दंगा कराल. ही सगळी एनर्जी सेव्ह करा ती जिंकल्यानंतर सेलिब्रेट करायला. आता दोघी शांत बसा बरं जरा खाली. कुठलीही लाडीगोडी लावायची नाहीये. मी शांत बसायला सांगितलंय. आताची घडी, तोंडावर बोट. अगं गोड मुलींनो, हसलात तरी चालेल. Come on. श्रुती. Good, Shruti, good. Very good. Come on, Shruti, come on. Yes. Keep it up, Shruti. Keep it up. Come on, do your best. Do your best. Come on, Shruti, focus, focus. जयसिंग, कार्तिक नंतर बोलू, मला हे द्यायचंय तिकडे. हे बघ, आधी माझ्याशी बोल. हे सगळं काय चाललंय आणि का चाललंय? काय चाललंय? अरे श्रुतीला काय झालंय? ती अशी का खेळते? कार्तिक हे बघ, आता मला यातलं काहीच विचारू नकोस प्लीज. जयसिंग, या आधीचे राऊंड ती कशी खेळली हे तूही पाहिलंयस. मग अचानक काय झालंय तिला? अरे ती अटॅकच करत नाहीये. हे बघ, आणि जेवढं मला बॉक्सिंग मधलं कळतं ना, ती ते पंचेस ब्लॉक सुद्धा करत नाहीये. कार्तिक, शी नोज हाऊ टू प्ले आणि ती करेल मॅनेज. एक मिनिट, हे जे काही चाललंय ना ते काय हे तू मला सांगणार आहेस. आणि आय एम शुअर तुला नक्कीच माहिती नाही. मला खरंच यातलं काय माहित नाहीये, पण एक डाऊट नक्कीच आहे. काय? तुझी आजच्या श्रुती दर्शने आणि मार्टिना फर्नांडिस यांच्या मॅच मध्ये मार्टिना फर्नांडिस यांना विजयी घोषित करण्यात येत आहे.
उचलला का ग? नाही ना यार. इरा, कार्तिकला फोन लागतोय का बघ. अगं नाही लागत आहे. आणि गंधारचं काय? काकू मी फोन लावते पण तो उचलतच नाहीये. आता हे पण फोन उचलत नाहीयेत. काय चाललंय या लोकांचं? मला काय वाटतं तिकडे गोंधळ असेल म्हणून ऐकून असेल काय येत त्यांना. अगं पण मग फोन करायला काय हरकत आहे ना. आता मगाशी कसा केला होता त्यांनी फोन सेमीफायनल संपली तेव्हा म्हणाले ना की फायनलला गेल्यावर लगेच फोन करतो म्हणून. सेमीफायनल अजून संपली नसेल. केव्हाच संपली असेल. बघ तेच तर म्हणतेय ना मम्मी. का नाही फोन उचलत आहेत? आपण करतोय तर हे उचलणार नाहीत. कसं कळणार आपल्याला तिथे काय चाललंय ते? काकू काकू रिलॅक्स रिलॅक्स. मला काय वाटतं सेमीफायनल्स नंतर ना लगेच फायनल सुरू झाले असतील आणि म्हणून त्यांना वेळ नसेल मिळाला. काही नाही, हा सगळा हलगर्जी पण आहे. अरे घरी कोणीतरी वाट बघतंय, लोकांना उत्सुकता आहे, याचं काही पडलेलंच नाहीये. काकू शांत व्हा. आपले मिस्ड कॉल्स बघितल्यावर ते करतील आपल्याला कॉल बॅक. यही डिफेंस अगर वहां करती ना तो जीत जाती तू. क्यों किया ये सब? इट्स ओके मार्टिना. व्हाट इट्स ओके? क्या जरूरत थी ये सब करने की? जीत सकती थी तू. क्यों छोड़ा गेम? मेरा जोड्या. नाउ यू हॅव टू विन. मार्टिना आता काही झालं ना तरी तुला कंपल्सरी हे गोल्ड मेडल आणायचंच आहे. अरे तू पागल है क्या? टूर्नामेंट जीत सकती थी तू. अरे क्यों किया ये सब? तेरे लिए. समझ रही क्या बोल रही है? मार्टिना मला इतकंच माहितीये की माझ्या मैत्रिणीला माझी गरज होती. अगं पण त्याच्यासाठी मसीहा बनण्याची काय गरज होती तुला? मी खेळत होते ना. और तेरे को क्या लगता है अगर तू खेलती तो मैं जीत नहीं सकती थी? मैं हार जाती? मला फाइनल्स की गरज होती. मी खेळले असते. हे बघ, और तूने ना सिर्फ एक मैच जीता है मेरे खिलाफ, वो भी प्रैक्टिस मैच. इसका मतलब ये नहीं होता कि मैं तेरे से कभी जीत नहीं सकती. इसका मतलब ये नहीं होता कि तू हर टाइम सुपीरियर होगी. मार्टिना पण मी असं कधी म्हटलंय? यू आर वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ आवर क्लब. तो क्या जरूरत थी ये सब करने की? क्यों किया एहसान? एहसान? मार्टिना दोस्ती में एहसान नहीं होता. असं समज की मला चान्स घ्यायचा नव्हता. मी खेळल्याने तुझ्या जिंकण्याचा चान्स 1% जरी कमी होणार असता ना तरी मला ते नको होतं. श्रुति यार ये तूने गलत किया. जिथे जीतना था ना मार्टिना वो जीत गया. आता यात चुकीचं काय असू शकतं? श्रुति तू हे बघ मार्टिना, मला जे पटलं ते मी केलं. अभी सही गलत का हिसाब दुनिया करे. दिस इज नॉट डन. ये सही नहीं है श्रुति, ये सही नहीं है. यही सही है मार्टिना, कुछ गलत नहीं है. हे बघ या मॅचवर ना फक्त तुझं नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य अवलंबून होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गोल्ड हे फक्त एकालाच मिळतं आणि या वर्षी ते तुला मिळवायचं आहे. श्रुति पण तुझ्या मेहनतीचं काय? गोल्ड तेरा था यार. मैं मेरा मेडल लेके रहूंगी पर अभी नहीं. आत्ता हे मेडल तुला मिळायला हवं. आणि माझ्यासाठी हा फक्त माझ्या मेहनतीचा प्रश्न असेल पण तुझ्यासाठी हा सर्व्हायवलचा प्रश्न आहे. आणि सर्व्हायवल पेक्षा जास्त महत्त्वाची कुठलीही गोष्ट नसते. Congratulations, Martina. थैंक यू सर. Now don't waste your time. फायनलच्या तयारीला. Come on, run. सर आपण बोलूया नंतर. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.